तर आज आहे हरतालिका पूजन आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हो, गणपतीची कथा देखील मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कुठेही न जाता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज हरतालिका पूजन आहे, त्यासाठी लागणारे साहित्य इथे पाहूया आधी. त्यासाठी तुम्हाला 2 दिवे लागणार आहेत, गणपतीची मूर्ती, घंटी लागणार आहे आरती करण्यासाठी. त्यानंतर कुंकाचं पंचपाळ लागणार आहे, हळदी-कुंकू त्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग खारीक वाटी, सुपारी आणि पार्वती मातेला अर्पण करण्यासाठी तुम्हाला इथे सौभाग्याचं हे लागणार आहे तुम्हाला. म्हणजे बांगड्या असो किंवा कंठसूत्र असो, काळे मणी असो, असं अशा प्रकारे तुम्हाला लागणार आहे आणि एक पीस देखील लागणार आहे आणि त्यात त्यात ना ओटीचं सामान देखील लागणार आहे पार्वती मातेला वाहण्यासाठी. आणि नंतर इथे ना 5 प्रकारची फळं लागणार आहेत. त्यानंतर फुलं लागणार आहेत आणि मकाचं कणीस देखील लागणार आहे. आणि मग ना इथे मी बेलपत्र देखील घेतले होते महादेवाला वाहण्यासाठी आणि वाळू लागणार आहे तुम्हाला महादेवाची पिंड काढण्यासाठी. आणि इकडं जे दिसतायत ना, तर ते 5 प्रकारचे फुलं आहेत, फळं आहेत, त्याची पाने आहेत. तशी तर खूप म्हणजे याच्यामध्ये खूप प्रकारचे दिलेले आहेत ग्रंथामध्ये. एवढे नाही हे होऊ शक्य होत. त्यामुळे ना 5 प्रकारचे फळांचे पाने आणि 5 प्रकारच्या फुलांची पाने इथे मी घेतलेली आहेत. तर ना वाळू पण आणली होती आणि त्यानंतर अगोदर आपल्याला पाटावरती ना हे करायचं आहे, गणपतीची स्थापना करायची आहे. सर्वात अगोदर दिवे लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ना तांदूळ ठेवायचे आहे थोडेसे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपतीला दुर्वा देखील वाहायचे आहेत, फूल वाहायचं आहे आणि इथे ना आता महादेव काढून घेत होते मी. तर अशा प्रकारे तुम्हाला महादेवाची पिंड काढायची आहे. जर तुम्हाला येत नसेल तर हे बघून तुम्ही काढू शकता. खूप सोपे आहे. सुरुवातीला एक गोल काढायचा आहे, नंतर पुढे महादेवाच्या पिंडीचा आकार द्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि वरतून एक परत हे करायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर पार्वती मातेची मूर्ती वापरत असतील तर तुम्ही तीही वापरू शकता. तर आमच्या इकडे ना अशी वाळूचीच पार्वती मातेची मूर्ती काढतात आणि त्यानंतर ना समोर तुम्हाला नंदी देखील काढायचा आहे महादेवाच्या समोर. तर जिथे पण महादेवाची मूर्ती असते तर नंदीशिवाय अपूर्ण आहे. तर 27 ऑगस्ट 2025 ला गणेश चतुर्थी आहे आणि त्या दिवशी आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पांचे 2 कथा आहेत. त्याबद्दल आता ना पहिली कथा मी सांगते तुम्हाला. तर पार्वती मातेने एक दिवस ना स्नान करताना आपल्या अंगावरील मळापासून ना एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली होती आणि तिला ना सजित्व दिले व त्या मुलाला ना द्वार रक्षक बनवले. माझे स्नान होईपर्यंत आत कुणालाही येऊ देऊ नकोस असे त्यांना बजावले. एवढ्यात तिथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले. त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिलेच नाही. तेव्हा भगवान शंकर संतापले आणि त्यांना ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले. थोड्याच वेळाने पार्वती माता तिथे आल्या. त्यांनी हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर त्या दुःखी झाल्या खूप. त्यानंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले. प्रथम जो कुणी प्राणी भेटेल त्या प्राण्याचे मस्तक आणा अशी आज्ञा दिली. त्यानंतर ते शिर गणपती बाप्पांना जोडले आणि अशा प्रकारे गणपतीचा तिथे जन्म झाला. आणि त्यानंतर अजून एक कथा आहे. तर ही कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पार्वती मातेच्या अंगावरच्या मळापासून गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. ही दुसरी कथा आहे ती आपल्याला एवढी माहिती नाहीये. तर मी आता तीच तुम्हाला सांगतीये. तर ना फार वर्षांपूर्वी सिंदुरासूर नावाचा एक राक्षस होता. तर सगळ्या जगाला फार त्रास देत होता. तो स्वर्गात गेला, तेथील देवतांचा पराभव केला. सगळे देव घाबरून लपून बसले. मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला. त्याने यज्ञात विघ्न आणले, मंदिरे फोडून टाकली, आश्रम नष्ट केले, देवा-ब्राह्मणांना त्रास देऊ लागला. घाबरलेले सारे देवगण भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू देवांना म्हणाले, पार्वती मातेच्या उदरी गजानन रूपाने जन्मास येईल. त्यानंतर सिंदुरासुराचा नाश करीन. मग भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वती मातेच्या उदरी जन्म घेतला. त्या बाळाला मस्तकच नव्हते. तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले. हा गजासूर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेला शापित राजा होता. गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाचा गजानन असे नाव मिळाले. आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे हे सिंदुरासुराला समजले. गजाननास ठार करण्यास आला. गजाननाचे व सिंदुरासुराचे घनघोर युद्ध झाले. गजाननाने सिंधुसुराला ठार मारले. स्वर्गातील देवतांना व पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला. ही घटना भाद्रपद चतुर्थी या दिवशी घडली.
सर्वांनी गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला. लोकांनी गजाननाला आपल्या अधिपती गणपती केला. त्या दिवसापासून श्री गणेश चतुर्थी सण सुरू झाला. तर अशी काही कथा आहे. तर ही कथा कुणाकुणाला माहित होती कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर ही अगोदर माहिती नव्हती. जेव्हा मी ना ग्रंथामध्ये वाचली तेव्हा कुठे मला माहिती झाली. तर आपल्या सगळ्यांना एक कथा माहिती आहे, की पार्वती मातेची आणि गणपती बाप्पांची, की मळापासून गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे. तर ही कथा अगोदर माहिती नव्हती आपल्याला सिंदुरासुराची. तर ही आता मी सांगितलेली आहे. आणि हो, ही कथा ना मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये ना ग्रंथ भेटतो, सणवार आणि व्रतवैकल्य म्हणून त्या ग्रंथामध्ये आहे ही कथा. तो ग्रंथ आहे ना त्यामध्ये पूर्ण माहिती आहे. तर तिथूनच मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतीये. तर माझ्याकडे कोणकोणते ग्रंथ आहेत मी व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन मी, की कोणकोणते ग्रंथ आहेत, त्यात कोणकोणते माहिती आहे, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आता ना इथे माझी सगळी पूजा करून झाली होती. तर ना छोटासा पाट होता त्यामुळे ना त्यावरती ना ओटीचं सामान बसत नव्हतं, म्हणून ना मी ते असं प्लेटमध्येच ठेवलंय समोर आणि त्यामध्येच फळं देखील ठेवलेली आहेत 5 प्रकारची. तर वरती पाटावरच ठेवतात, पण पाट छोटा आहे म्हणून खाली ठेवलेली आहे. त्यानंतर मी इथे अगरबत्ती लावून घेतल्या आणि सगळं काही केलं. मग आरती करायची होती. आता ना इथे नित्यसेवा म्हणून एक ग्रंथ आहे. त्यामधली ना गणपतीची आरती केली आणि त्यानंतर शंकर भगवंताची आरती ना त्यामध्ये खूप मोठी होती आणि वेगळी, म्हणजे मी कधी वाचलेली नाहीये ती. त्यामुळे ना मी मोबाईलवरतीच शंकरांची आरती लावली होती आणि त्यानंतर मग आरती केली आम्ही दोघांनी. हे पण आले होते. तर हे बाजूला बसले होते. आज ना मी साडी घातली होती सकाळी. पूजा करण्यासाठीच घातली होती. उपवास आहे. तर सुवासिनीने सगळं काही साडी वगैरे घालूनच पूजा करावी असं मला वाटतं आणि असं म्हणजे सुरुवातीपासून आलेलं आहे. तर हातामध्ये हिरव्या बांगड्या असाव्यात, कपाळावर कुंकू तर 16 शृंगार करून ना आपल्याला पूजा करायची आहे हरतालिकेची आणि प्रार्थना करायची आहे, की आपल्या पतींना दीर्घ आयुष्य लाभावं आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपल्या पतीच्या पाया पडायचं विसरायचं नाहीये. त्यानंतर इथं आरती वगैरे करून घेतली. तर असं काही होतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांग. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.